तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच सिडकोच्या माध्यमातून माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना लागू केली होती, ती योजना आणलेली होती आणि त्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्यासाठी अनेक इच्छुक अर्ज करत आहेत। परंतु नेमकं या सोडतीसाठी किंवा या योजनेसाठी कसा प्रतिसाद आहे, नेमकं किती अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहेत, कसा रिस्पॉन्स आहे, एकंदरीत रिस्पॉन्स चांगला असेल तर तो काय आहे किंवा जर रिस्पॉन्स कमी असेल तर त्यासाठी काय कारण किंवा काय असे घटक कारणीभूत आहेत, त्याशिवाय नेमका आता या लॉटरीसाठीची मुदत कितीपर्यंत आहे, कधीपर्यंत आहे आणि ती मुदत वाढली जाऊ शकते का, या सगळ्या प्रश्नांना घेऊन आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही 26,000 घरांची योजना सिडकोने आणली होती ती बऱ्याचपैकी जे काही परिवहन केंद्रित लोकॅलिटी आहेत त्या ठिकाणी ही आणलेली होती आणि आपण पाहिलं की पहिल्या दिवशी जेव्हा ही योजना सुरू झाली त्याच दिवशी जवळजवळ 12,500 जणांनी म्हणजे 12,400 जणांनी ऑनलाईन नोंदणी केल्याचं आपण पाहिलेलं आहे। पण आत्तापर्यंत रिस्पॉन्स पाहिला मित्रांनो तर आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये एक वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर आत्तापर्यंत या सोडतीसाठी किंवा या योजनेसाठी 68,000 जणांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, ते या योजनेत सहभागी झालेले आहेत। आता जर हा विचार केला की 26,000 घरांसाठी 68,000 अर्ज आले असतील तर ती संख्या जास्त आहे का? जरी तो प्रतिसाद चांगला मानला जात असला, सिडकोकडून जरी बोललं जात असले की चांगला प्रतिसाद आहे, तरी कम्पेअर टू अदर लॉटरीज हा रिस्पॉन्स पाहिजे तेवढा नाही आहे, खूप कमी रिस्पॉन्स आहे। आणि याच्या मागची कारण नेमका काय? कारण ह्यासाठी उत्पन्नाची कुठलीच मर्यादा नाही आहे, उत्पन्नाची अट नाही आहे। अट अर्थातच की तुम्ही 6 लाखापेक्षा किती उत्पन्न असलं तरी तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। ही एवढी शिथिलता देऊन सुद्धा फक्त 68,000 जणांनीच यासाठी नोंदणी केलेली आहे। त्यामागे सुद्धा काही कारण आहेत मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सगळ्यांना माहीत आहे, ज्यांनी सिडकोची अर्ज केले असतील किंवा ज्यांना करायची इच्छा असेल प्रत्येकाला माहीत असेल। पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे सगळ्यांना माहीत असेल की या सिडकोच्या घराच्या किमती अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेल्या आहेत। वारंवार याच्या संदर्भात आम्ही प्रश्न करतो मित्रांनो की किमती काय त्याच्या संदर्भात कळवा किंवा किमतीचं तुम्ही लवकर नोटिफिकेशन द्या, किमतीबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवा, पण अद्यापही त्याच्यावरती सिडको सिरियस असल्याचं दिसून येत नाही। लाईटली घेतलं जाते अर्जदारांना, म्हणजे एक म्हणजे त्यांना की कन्सिडर केलं जाते, ते सगळेच अर्ज करतील, सगळेच या ठिकाणी अर्ज भरतील, त्याच्यानंतर आम्ही किमती ठरवू असं कुठेतरी समजलं जाते, पण असं अजिबात होणार नाहीये। आणि हे दस्तूर खुद्द अर्जदार दाखवून देत आहेत, कारण आत्तापर्यंत जर पाहिलं आता फक्त अवघे 7 दिवस बाकी आहेत मित्रांनो। 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे। आत्तापर्यंत 67,000 अर्जदारांनी अर्ज सादर केले असले तरी येणाऱ्या 7 दिवसामध्ये किती अर्ज वाढू शकतात तर 15,000 ते 20,000 अर्ज वाढू शकतात। साधारणतः ही अर्ज 88,000 ते 90,000 पर्यंत ही संख्या जाऊ शकते असं माझं मत आहे, पण यापेक्षा जास्त जाईल असं अजिबात वाटत नाही, कारण अनेक अर्जदार हे संभ्रमामध्ये आहेत की नेमका ही सिडकोच्या लॉटरीच्या किमती काय असू शकतात। पण जसा सिडकोला प्रतिसाद अपेक्षित आहे तो या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही, कारण मुंबई लॉटरीसाठी अवघ्या महिन्याभरात आपण पाहिले की 2023 घरांसाठी तब्बल 1,13,000 अर्ज दाखल झाले होते, पण इथे मात्र तसं दिसून येत नाही। ज्या अर्थी इथे तेवढे सूट दिली, उत्पन्नामध्ये सूट दिली आहे, तरी सुद्धा इथे तसा रिस्पॉन्स म्हणजे मिळताना दिसून येत नाहीये। दुसरं महत्त्वाचं कारण असं मित्रांनो की संभ्रम, जे कागदपत्रांची संभ्रमावस्था आहे की कागदपत्रांच्या संदर्भात संभ्रम खूप निर्माण झालेला आहे। अनेकदा याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, सिडकोकडून आता वारंवार माहिती देण्यात येत आहे, पण जे काही स्टॅम्प पेपर आहेत म्हणजे तुमचं शपथपत्र आहे ते 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर द्यायचं का 200 रुपयाचे द्यायचं, जे काही शपथपत्राचं फॉर्मॅट आहे मग LIG वाल्यांनी ए द्यायचं का, ज्यांना जे EWS मध्ये आहेत पण त्यांना LIG मध्ये फॉर्म भरायचं मग त्यांनी कुठलं शपथपत्र द्यायचं, असाही संभ्रम निर्माण झालेला आहे। कारण सिडकोने सांगितलं की जरी तुमचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असलं तरी तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता। अनेकांनी फॉर्म ए भरून दिलेला आहे, अनेकांनी फॉर्म बी सुद्धा भरून देताना इथून दिसून येत आहे। पण हे जे काही कागदपत्रांची प्रक्रिया आहे, जे काही तुम्हाला स्कॅन करा, अपलोड करा, परत त्याच्यावरती तुमचं स्वयं साक्षांकित करून तुम्ही अपलोड करा, ह्या बाबी कुठेतरी खटकताना दिसत आहेत आणि एक सरळ सोपी पद्धत ठेवली असती तर कदाचित याच्यावरती आपण काहीतरी विचार करू शकलो असतो। तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा की ज्यातले 50% घरी फक्त तळोजा नोड्समध्ये आहेत। तळोजा नोड्स आपल्याला माहिती आहे की त्याचे तिथे रिस्पॉन्स बऱ्याचपैकी कमी मिळतोय आणि 50% घरी अर्थातच जवळजवळ 13,000 घरी फक्त तळोजा नोडमध्ये असल्यामुळं
आणि जे EWS उत्पन्न गटातील अर्ज आहेत, जे PMAY उत्पन्न गटातील अर्जदार आहेत, ते कुठेतरी नाराज असल्याचं दिसून येते. कारण आता त्यांना जे काही परिवहन केंद्रित प्रकल्प आहेत, जसं की मानसरोवर स्टेशन आहे, खांदेश्वर स्टेशन आहे, पनवेल आहे, त्याशिवाय खारघर स्टेशन आहे, बामणडोंगरी, उलवे, खारकोपर या ठिकाणी PMAYची घरे उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळं ते सुद्धा अर्जदार नाराज आहेत. आणि त्यातल्या त्यात PMAYची प्रोसेस त्यांनी कंपल्सरी केलेली आहे. तुम्हाला PMAYची नोंदणी कंपल्सरी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे जे मुंबईच्या बाहेर राहणारे अर्जदार आहेत त्यांना मात्र कुठेतरी या लॉटरीपासून वंचित राहावं लागतं की काय, हाही प्रश्न निर्माण झाला. कारण त्यांना PMAYत घर भरायचं, अर्ज करायचा आहे, पण त्यासाठी PMAYचं नोंदणी केलेली नाही. आणि संपूर्ण भारतभर पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्रात इतर ठिकाणी PMAYची नोंदणी होत असल्याचं निदर्शनास आलेलं नाही. आम्ही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला, इतर ठिकाणी आहेत का, किंवा पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या विभागात आहेत का, तर असं अजिबात मला कुठं दिसून आलं नाही. असू शकेल, पण त्याची जाहिरात कदाचित झालेली नसावी. म्हणून जे लोक पुण्यामध्ये राहतात, जे लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात, जे लोक मराठवाडा विदर्भात राहतात, त्यांना जर PMAYचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांना फक्त PMAYच्या नोंदणीसाठीच पनवेलला यावं लागेल का, हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. इथे सिडकोने एक काम करणं अपेक्षित होतं, जसं म्हाडाने केलं की PMAYची नोंदणीची प्रक्रिया सिडकोच्या कार्यालयामध्ये सुरू करायला हवी होती, किंवा एक ऑनलाईन प्रोसेस त्यांनी ठेवायला पाहिजे होती. कारण केंद्र शासनाची ऑनलाईन जे काही प्रक्रिया आहे ती सध्या बंद आहे, त्याच्यावर काहीच रजिस्ट्रेशन होत नाही. मग सिडकोने ही ऑनलाईन एक सुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं, जसं की म्हाडाच्या धर्तीवरती हे करणं अपेक्षित होतं. कारण म्हाडाने काय केलं की तुम्ही PMAYसाठी फॉर्म भरल्यानंतर PMAYची प्रक्रिया ही संपूर्णपणे म्हाडाने राबवली होती. 550 रुपये चार्जेस घेऊन संपूर्ण प्रक्रिया म्हाडाने केली होती. त्याच्यामुळं हीच प्रक्रिया सिडकोने राबवली असते तर कदाचित अर्जाच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. अद्यापही 7 दिवस बाकी आहेत. त्याच्यानंतरचं चौथं कारण आहे मित्रांनो, जे काही घरांचं स्ट्रक्चर आहे किंवा सॅम्पल फ्लॅट आहेत किंवा घराचा कार्पेट एरिया आहे, याच्याही संदर्भात अनेकांना कन्फ्युजन आहे. कारण EWSचाही कार्पेट एरिया 322 आहे, LIGचा सुद्धा 322च आहे. आणि इथे मात्र मग जर कार्पेट एरिया सेम असेल तर किमतीसुद्धा सेम असतील का, हाही संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहे. पण आम्ही सांगितलं की त्या किमती सेम नसणार आहेत, त्याच्यामध्ये बराच फरक असू शकतो. 7 ते 8 लाखाचा फरक या दोन्ही कार्पेट एरियाच्या घरामध्ये असू शकतो. आम्ही असा वैयक्तिक अंदाज व्यक्त करतोय, कारण किमतीबाबत अजूनही संभ्रमावस्था असल्यामुळं अनेक अर्जदारांनी या ठिकाणी इच्छा असूनही फॉर्म भरता येत नाही आहे. आणि म्हणून कार्पेट एरिया सेम जरी असला तरी याच्या किमती मात्र वेगवेगळ्या असू शकतात. आता 322 कार्पेट एरियाची घरे सिडकोने दोनही उत्पन्न गटामध्ये कशी का ठेवली किंवा का ठेवली, कुठल्या आधारावर ठेवली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच असल्यामुळं अनेक EWS मधील अर्जदार हे नाराज झाल्याचं दिसून येत आहे. त्याच्यानंतरचं 5वं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, जे काही पब्लिसिटी, जे काही आवश्यक बाबी लोकांपर्यंत पोहोचणं सिडकोला गरजेचं होतं ते अद्यापही सिडकोकडून पोहोचलं जात नाही. म्हणजे महत्त्वाच्या बाबी ज्या काही आहेत, महत्त्वाचे जे काही कंटेंट आहेत ज्याच्यावरती आता फोन कॉलच्या माध्यमातून तर होतंच, फोन कॉलच्या माध्यमातून प्रश्न उत्तर होत आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत, काही घरांच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याचं निदर्शनास येत आहे. जसं की तळोजा आपण सांगितलं की तिथे आवश्यक सोयीसुविधा अद्यापही डेव्हलप झाल्याचं दिसून येत नाही. मागील लॉटरीचा अनुभव पाहता याही वेळेस अनेक अर्जदार हे या लॉटरीपासून 4 हात लांब असल्याचं दिसून येत आहे. एवढंही आहे की या ठिकाणी अनेकांना हा प्रश्न होता की म्हाडामध्ये घर असेल तर इथे घेऊ शकतो का, तीही सूट इथे देण्यात आलेली आहे. तरीसुद्धा हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही आहे. कारण त्यांची जे काही कागदपत्रांची पडताळणी ती अगोदरच केली जाते आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्या गोष्टीचा अडचणी निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. किंवा जे पूर्वीची सिडकोची जे काही सॉफ्टवेअर प्रणाली होती ती जरी ठेवली असती तरी बऱ्यापैकी फरक पडला असता. ही प्रक्रिया अनेकांना किचकट वाटत आहे आणि म्हणून कुठेतरी अनेक जण या सिडकोच्या लॉटरीपासून थोडं दूर आहेत. जोपर्यंत सिडको किमती डिक्लेअर करत नाही, मला नाही वाटत की तोपर्यंत या घरांचा रिस्पॉन्स वाढू शकतो. आणि त्याच्यामुळं सिडकोचं किमतीबाबतचं धोरण काय आहे हे अद्यापही कोणीही सांगू शकत नाही सिडको सोडून. आणि म्हणून कुठेतरी सिडकोने जर त्यांना वाटत असेल की खरंच गरिबांनी घरे घ्यावी, सर्वसामान्य घरे घ्यावी, तर नक्कीच त्याच्या किमती लवकरात लवकर डिक्लेअर कराव्यात. कारण जर त्यांनी किमती घराचं सिलेक्शन निवडताना, घरांची निवड करताना किंवा पर्याय निवडताना जर किमती डिक्लेअर केल्या आणि त्या जर आवाक्यात नसतील तर मात्र सिडकोवरती सडकून टीका होऊ शकते.
आणि सिडको कुठेतरी पुन्हा सर्वसामान्यांची चेष्टामस्करी करते का, हाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. आणि म्हणून कुठेतरी सिडकोने या सगळ्या बाबींचा विचार करून किमतीच्या बाबतीत लवकरात लवकर धोरण अवलंबून लवकरात लवकर किमती जाहीर करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, जेणेकरून सर्वसामान्य माणूस हा ठरवू शकतो की मला यासाठी अर्ज करायचा आहे किंवा नाही. कारण किमतीबाबत याच्यापूर्वी सुद्धा आपण अनेक व्हिडिओतून माहिती पाहिली मित्रांनो. पण आज जे काही आपल्याला माहिती आहे की फक्त 7 दिवस बाकी आहेत, 1 आठवडा बाकी आहे आणि 11 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सिडकोने काही गोष्टी अजूनही डेव्हलप करणं बाकी आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं की फक्त किमतीच्या बाबतीत माहिती दिली तरी पण बऱ्यापैकी फरक पडू शकतो. बऱ्याच अंशी अर्जदारांची ही रेटा वाढू शकतो, कारण अजूनही अर्जदार याच द्विधा मनस्थितीमध्ये आहे की अर्ज करावा किंवा नाही. म्हणून मित्रांनो, आता 7 दिवसामध्ये ज्यांना अर्ज करायचे असेल ऑनलाईन तुम्ही अर्ज करा. ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याच्या स्टेप बाय स्टेप काय काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ती माहिती आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. जे ऑनलाईन अर्ज कसा करावा या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो, ती नक्कीच तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, लवकरच आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांना घेऊन आपण भेटणार आहोत. काही महत्त्वाची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. ह्याच कशा प्रकारे घराचं सिलेक्शन होणार आहे किंवा काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत लॉटरीच्या दृष्टीने ते आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्याच गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत इतर दुसऱ्या माध्यमातून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.